लर्न एन्जॉय विथ जे या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. वेलकम टू आवर चॅनल लर्न एन्जॉय विथ जे. मित्रांनो, आज आपण TET आणि CTET या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयावर विचारले जाणारे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत आणि ते सोडून घेणार आहोत. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आजच्या इंग्रजीच्या एका महत्त्वाच्या टॉपिकवर आपण आपली PYQ घेत आहोत. चेंज द व्हॉइस, जे काही ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस आहे यावर काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची आपण या ठिकाणी आता चर्चा करणार आहोत. योग्य उत्तरापर्यंत आपण जाणार आहोत. पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. वाक्य दिलेलं आहे, द गव्हर्मेंट इज बिल्डिंग अ न्यू हायवे नियर आवर टाउन. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आता, तर या ठिकाणी आपल्याला योग्य पॅसिव्ह व्हॉइस जे आहे पॅसिव्ह व्हॉइस या ठिकाणी ओळखायचं आहे. तर बघा, आपल्याला पर्याय दिलेले आहेत. अ न्यू हायवे हॅज बीन बिल्ट नियर आवर टाउन बाय द गव्हर्मेंट. त्यानंतर सेकंड आहे, अ न्यू हायवे इज बिल्ट नियर आवर टाउन बाय द गव्हर्मेंट. आणि सी आहे, अ न्यू हायवे इज बीइंग बिल्ट नियर आवर टाउन बाय द गव्हर्मेंट. आणि हेच या ठिकाणी आपल्या जो पर्याय आहे हे पॅसिव्ह व्हॉइसचं योग्य उदाहरण आहे. आता पॅसिव्ह व्हॉइस करताना लक्षात ठेवायचं, प्रेझेंट कंटिन्यू पॅसिव्ह जो असतो त्यामध्ये इज, ॲम इज, आर, त्याच्यासोबत बीइंग आणि क्रियापदाचं तिसरं रूप येणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी या सर्व गोष्टी बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक सी हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. चेंज द व्हॉइस. या ठिकाणी सुद्धा आपल्याला चेंज द व्हॉइस करायचं आहे. दिलेलं वाक्य जे आहे त्याचं आपल्याला व्हॉइस बदलायचं आहे, चेंज व्हॉइस करायचा आहे. हू रोड दिस ब्युटिफुल पोयम. त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, व्हॉइस करताना क्रियापदाचा जो काही काळ आहे तो काळ या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आता योग्य पर्याय बघू आपण याचं व्हॉइस चेंज व्हॉइस कसं होईल. बाय होम हॅड दिस ब्युटिफुल पोयम बी रिटन. तर हे होणार नाही. त्यानंतर हू वॉज दिस ब्युटिफुल पोयम रिटन बाय, हे पण नाही. पर्याय क्रमांक 3 बघा, बाय होम वॉज धिस ब्युटिफुल पोयम रिटन. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, होमच्या जागेवर बाय होम आला, हे अगदी बरोबर आहे. आणि या ठिकाणी पुढे जे आहे वॉज वेअर, त्यापैकी आपण वॉज घेणार आहोत कारण क्रियापदाचं पहिलं रूप आहे. एकवचनी क्रिया जो कर्ता आहे तो एकवचनी असल्यामुळे त्या ठिकाणी आपण वॉज घेतलं आणि पुढे क्रियापदाचं तिसरं रूप घेतलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, बाय होम वॉज धिस ब्युटिफुल पोयम रिटन, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तिसरा बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. सिलेक्ट द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलेलं आहे. आता आपल्याला योग्य करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य शोधायचं आहे. द मॅच हॅड बीन वॉन बाय आवर टीम बिफोर द रेन स्टार्टेड. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, तर याचं आपल्याला आता या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस जो आहे तो सिलेक्ट द ॲक्टिव्ह व्हॉइस फ्रॉम द, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस दिलेला आहे त्याचा आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस करायचा आहे. तर बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय करावं लागेल आता आपल्याला, हॅडबीन त्याच्यासोबत काय आता हॅडबीन जे आहे तर हॅडबीन हे जाऊन फक्त त्या ठिकाणी हॅड राहील आणि क्रियापदाचं तिसरं रूप राहणार आहे. म्हणजे त्यामधून हॅडबीन जे आहे ते बीन निघून जाणार आहे. तर मग शोधूया आपण. आवर टीम हॅड वॉन द मॅच बिफोर द रेन स्टार्टेड. बघा, पहिलंच वाक्य जे आहे ते पहिलंच वाक्य या ठिकाणी ॲक्टिव्ह व्हॉइसचं आपल्याला सापडलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए, आवर टीम हॅड ऑन द मॅच बिफोर द रेन स्टार्टेड, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 4. कन्वर्ट द फॉलोइंग इम्परेटिव्ह सेंटेन्स इंटू पॅसिव्ह व्हॉइस. दिलेलं वाक्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जे ऑर्डर आहे, म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे, त्या आज्ञार्थी वाक्याला आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस करताना लेट अधिक ऑब्जेक्ट अधिक बी अधिक V3 या ठिकाणी ही जे आहे हे स्ट्रक्चर आपल्याला आलं पाहिजे. मग आता आपण शोधूया. ऑल द विंडोज मस्ट शट इमिजिएटली, हे होणार नाही. त्यानंतर यू आर रिक्वेस्टेड टू शट ऑल द विंडोज इमिजिएटली, हे पण या ठिकाणी होणार नाही कारण लेट नाहीची सुरुवात नाही. चला पुढचं वाक्य बघा. लेट जे आहे, लेट ऑल द विंडोज बी शट इमिजिएटली, हा पर्याय जो आहे हा पर्याय मात्र याचा योग्य पर्याय होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 5 कडे. चूज द करेक्ट पॅसिव्ह फ्रॉम, म्हणजे खालचं जे वाक्य दिलं ॲक्टिव्ह व्हॉइसचं त्यापासून आपल्याला योग्य पॅसिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. काय वाक्य बघूया. दे से दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. मग आता या ठिकाणी आपण योग्य जो पर्याय आहे तो आपल्याला योग्य पॅसिव्ह व्हॉइस शोधायचा आहे.
इट इज सेड. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, अशा वाक्यामध्ये इट इजनं सुरुवात करायची आहे. कारण का तर या ठिकाणी हे जे वाक्य आहे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, हे जगातलं सत्य आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी यासाठी आपल्याला याची जी सुरुवात आहे ती सुरुवात आपल्याला कशाने करावं लागेल, इट इजने करावं लागेल. म्हणून या इट इजचे किती वाक्य आहे, तर इट इजचे या ठिकाणी 2 वाक्य आले. तर पहिलं बघू इट इजचं. इट इज सेड दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. तर या ठिकाणी बघा वरचा जो काळ आहे वरच्या वाक्यातला दिलेल्या वाक्यातला, तर त्या ठिकाणी वर्तमान काळ आहे आणि या ठिकाणी सुद्धा वर्तमान काळ आलेला आहे. आणि खालचं जे वाक्य आहे इट इजचं त्या ठिकाणी भूतकाळ आहे. म्हणून या ठिकाणी ते वाक्य चालणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए, इट इज सेड दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 6कडे. चेंज इन टू पॅसिव्ह व्हॉइस. आता आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. द टीचर गेव द स्टुडंट्स अ डिफिकल्ट असेसमेंट. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे वाक्य आपल्याला भूतकाळी दिलेलं आहे आणि ते आहे ॲक्टिव्ह व्हॉइसचं. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जायचं आहे. मग आता पॅसिव्ह व्हॉइस जाताना द स्टुडंट्सपासून त्याची सुरुवात होणार आहे. द स्टुडंट्स वेअर गिवन अ डिफिकल्ट असाइनमेंट बाय द टीचर. हे वाक्य आपलं तयार झालं पाहिजे. मग हे वाक्य कुठं आहे, तर हे वाक्य आपण शोधूया. पहिलं वाक्य आहे का, नाही. दुसरं नाही, अ डिफिकल्ट नाही. द स्टुडंट्स बघा पर्याय क्रमांक 3चं वाक्य बघा. द स्टुडंट्स वेअर गिवन अ डिफिकल्ट असाइनमेंट बाय द टीचर. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचं जाऊया प्रश्न क्रमांक 7कडे. व्हॉट इज द ॲक्टिव्ह व्हॉइस ऑफ. म्हणजे दिलेल्या पर्यायातून आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस शोधायचं आहे. आता आपल्याला दिलं आहे जे काही वाक्य जे दिलं आहे बघा, प्रश्नार्थ वाक्य दिलेलं आहे. व्हाय वॉज सच अ मिस्टेक कमिटेड बाय यू. आता या ठिकाणी हे जे सिम्पल पास्ट इंटरगेटिव्ह म्हणजे साध्या काळातलं प्रश्नार्थक वाक्य जर दिलं असेल त्याचा ॲक्टिव्ह व्हॉइस आपल्याला या ठिकाणी जर करायचं असेल तर ती जी आपल्याला सुरुवात या ठिकाणी डीडनं करावी लागते. लक्षात ठेवायचं आहे डीड आहे की नाही. प्रश्नार्थक जो WH शब्द आहे त्याच्यानंतर डीड आपल्याला घ्यावा लागेल. तर या ठिकाणी डीड त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि क्रियापदाचं पहिलं रूप. मग आता असं वाक्य कुठे आहे बघा. व्हाय डीड यू कमिट सच अ मिस्टेक. पुढचं बघा, पुढं जाण्याचं कामच नाही. या ठिकाणी पहिलंच वाक्य आपल्याला सापडलेलं आहे. व्हाय डीड यू कमिट सच अ मिस्टेक. हेच या ठिकाणी याचं योग्य पर्याय आहे. खालचे पर्याय जर बघितले तुम्ही तर या ठिकाणी पूर्ण काळ नाही येतो. त्यामुळे 2 नंबरचा जो वाक्य आहे त्यामध्ये व्हाय हॅड ही पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. त्यानंतर व्हाय डू. आता व्हाय डू येणार नाही कारण डीड घ्यावं लागेल. कारण डीडचं काय या ठिकाणी एक अनेक वचन नाही आहे, ते आपल्याला एक वचनचंच घ्यावं लागेल त्या ठिकाणी. आणि शेवटचं ते वर्तमानकाळी वाक्य आहे त्यामुळे ते चालणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए, व्हाय डीड यू कमिट सच अ मिस्टेक हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. चला 8व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. चेंज द व्हॉइस. आता आपल्याला दिलेल्या वाक्याचा व्हॉइस बदलायचा आहे. वन मस्ट कीप वन्स प्रॉमिसेस. तर या ठिकाणी आपल्याला आता ह्या ठिकाणी मॉडल व्हर्ब जे आहे ते मॉडल व्हर्ब या ठिकाणी घ्यावं लागेल. मॉडल व्हर्ब अधिक बी अधिक V3 अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही रचना जी आहे ती रचना या ठिकाणी करावं लागेल. वन जो आहे वन शब्द आपल्याला या ठिकाणी ड्रॉप करावा लागेल. चला मग काय उत्तर होईल त्याचं. प्रॉमिसेस मस्ट बी केप्ट असं उत्तर तयार झालं पाहिजे. मग कुठं आहे आपलं, एकच नंबरला आहे बघा, प्रॉमिसेस मस्ट बी केप्ट. आणि खालचं जे आहे सगळ्यात शेवटचं बघा ते एक ते थोडं गोंधळात टाकणार आहे. प्रॉमिसेस मस्ट बी केप्ट बाय वन. तर या ठिकाणी वन शब्द आपल्याला नकोच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हेच या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे. चला प्रश्न 9व्याकडे जाऊया आपण. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. आता ॲक्टिव्ह व्हॉइस दिलेलं आहे आपल्याला. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलेलं आहे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. द प्रिन्सिपल विल हॅव ॲड्रेस द स्टुडंट्स बाय नून. तर या ठिकाणी फ्युचर परफेक्ट पॅसिव्ह जॉब आहे. तर या ठिकाणी आपल्याला करत असताना विल हॅव बीन त्याच्यासोबत आलं पाहिजे आहे की नाही. कारण प्रेझेंट परफेक्ट फ्युचर परफेक्ट टेन्सचं जे वाक्य आहे आणि त्याच्यासोबत क्रियापदाचं तिसरं रूप आलं पाहिजे. चला बघूया मग असं वाक्य कुठं आहे. द स्टुडंट्स विल हॅव. इथं बीन आलेलं नाही त्यामुळे हे होणारच नाही, पुढं सोडून देऊया. चला 2 नंबरचं बघूया आपण. द स्टुडंट्स विल हॅव बीन ॲड्रेस बाय द पीपल बाय नून. बघा या ठिकाणी विल हॅव बीन पण आलेलं आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप पण आलेलं आहे ॲड्रेस. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य अगदी बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आपल्याला पुढचं सी आणि डी वाचण्याची सुद्धा गरज नाही, तरी पण तुम्ही वाचून घेऊ शकता या ठिकाणी. पण मला तरी वाटतं त्या ठिकाणी गरज नाही. आपल्याला पर्याय क्रमांक बीच हेच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 10. चेंज द व्हॉइस. नोबडी हॅज एव्हन ॲक्टिवेटेड दिस अलार्म. तर या ठिकाणी आपल्याला याचं व्हॉइस चेंज करायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. दिस अलार्म वॉज नेवर ॲक्टिवेटेड. ॲक्टिवेटेड नाही हे होईल का, नाही चालणार.
दिस अलार्म हॅज एव्हर बीन ॲक्टिवेटेड बाय नोबडी, हे पण चालणार नाही. दिस अलार्म हॅड नेव्हर बीन ॲक्टिवेटेड, हे पण चालणार नाही. मग पर्याय क्रमांक डी बघा, दिस अलार्म हॅज नेव्हर बीन ॲक्टिवेटेड, हे या ठिकाणी योग्य त्याचं उत्तर होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचं बघूया आपण, प्रश्न क्रमांक 11कडे जाऊया. चूज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस. दिलेल्या वाक्यातून आपल्याला करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस शोधायचं आहे. दिलेलं वाक्य हे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचं असणार आहे. द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कॅन बी रेज्ड बाय हार्ड वर्क. तर या ठिकाणी बघा 4 पर्याय दिलेले आपल्यासमोर. हार्ड वर्क, 4 पर्याय वाचू आपण. हार्ड वर्क कुड रेज द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. तर या ठिकाणी आपल्याला कॅन जो आहे म्हणजे वाक्य जे आहे ते भूतकाळी नाही, त्यामुळे हे वाक्य चालणार नाही. हार्ड वर्क रायझेस द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, तर हे पण या ठिकाणी जमणार नाही, कारण यामध्ये कॅन कुठंच आलेलं नाही आहे. हार्ड वर्क विल रेज द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, ते या ठिकाणी हे वाक्य वर्तमान काळ आहे, वर्तमान काळाचा उल्लेख करतो, त्यामुळे हे पण होणार नाही, विल आलेलं यामध्ये. शेवटचं जे आहे हार्ड वर्क कॅन राईज द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक डी. चला पुढे जाऊया. 12वा प्रश्न, चेंज द व्हॉइस डज द रेकग्नाइज यू. आता याचं आपल्याला चेंज द काय करायचं, कारण प्रश्नार्थ वाक्य आहे, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आता, जो डज आणि डू आहे त्याच्याऐवजी आपल्याला ॲम इज आर यापैकी एक, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यावं लागेल आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागेल. मग असं वाक्य कुठं आहे, असं वाक्य बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आणि सी बघूया. पण पर्याय क्रमांक सीची जी सुरुवात आहे इजनं झालेली आहे, आपल्याला आरनं सुरुवात पाहिजे. मग आर यू रेकग्नाइज्ड बाय हर, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी. चला पुढे जाऊया. 13वा प्रश्न, चेंज द व्हॉइस ऑफ द फ्रेज containing an intransitive verb with a preposition. चला बघूया आपण आता. द सडन नॉईज फ्रायटेंड द हॉर्स. तर याचं आपल्याला या ठिकाणी आता जे काही आहे चेंज व्हॉइस करून त्या ठिकाणी आपल्याला वाक्य शोधायचं आहे. मग 4 पर्याय बघा. द हॉर्स हॅड बीन, आता हॅड बीन होईल का, कारण या ठिकाणी जर पाहिलं तर काळात जो आहे दिलेल्या वाक्याचा काळ मात्र पूर्ण काळ नाही आहे, पूर्ण भूतकाळ आहे का, नाही, त्यामुळे ते होणार नाही. चला बी बघूया. द हॉर्स वॉज फ्रायटेंड, बघा द हॉर्स वॉज फ्रायटेंड बाय द सडन नॉईज. तर या ठिकाणी बघा काळ पण योग्य आहे, कारण का साधा वर्तमान काळ आहे आणि सिम्पल पास्ट पॅसिव्ह करत असताना वॉज वेअर आणि क्रियापदाचं तिसरं रूप पाहिजे. जर या ठिकाणी वॉज वेअर आलेलं आहे त्याच्यासोबत फ्रायटेंड क्रियापदाचं तिसरं रूपसुद्धा आलेलं आहे, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक बी. 14वा प्रश्न घेऊया आपण. कन्वर्ट इंटू पॅसिव्ह व्हॉइस. आता आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये हे वाक्य कन्वर्ट करायचं आहे. प्लीज मेंटेन सायलेन्स इन द लायब्ररी. तर या ठिकाणी आता आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करताना या ठिकाणी यू आर रिक्वेस्टेड जे आहे यू आर रिक्वेस्टेड टू हे वापरावं लागेल. जेव्हा प्लीजनं सुरुवात आहे तेव्हा यू आर रिक्वेस्टेड टू हे वापरावं लागेल आणि क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागेल. मग बघूया आपण. बघा बी, सी आणि डी तिन्ही ठिकाणी हे आपल्याला जे पाहिजे ती फ्रेज आलेली नाही, म्हणून यू आर रिक्वेस्टेड टू मेंटेन सायलेन्स इन द लायब्ररी पहिलंच जे वाक्य आहे पहिलं वाक्य या ठिकाणी त्याचा योग्य पर्याय आहे. बी, सी, डी हे योग्य पर्याय होणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 15वा प्रश्न बघा. चेंज द व्हॉइस दे आर पेंटिंग द लँडस्केप. तर या ठिकाणी आता आपल्याला याचा व्हॉइस चेंज करायचा आहे. पर्याय बघूया आपण. वर्तमानकाळी वाक्य हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. द लँडस्केप हॅज बीन प्रिंटेड बाय टीम. बघा वर्तमानकाळ ते साधं वर्तमानकाळ आहे, तर हे पूर्ण वर्तमानकाळाचं वाक्य हे होणार नाही. द लँडस्केप इज पेंटेड बाय देम. तर या ठिकाणी जर बघितलं तर बिईंग शब्द पाहिजे. बिईंग शब्द यामध्ये कुठे आलेला आहे का, नाही आलेला, मग या ठिकाणी हे पण होणार नाही. सी बघा. द लँडस्केप वॉज, चला भूतकाळी वाक्य आले त्यामुळे हे चालणार नाही. शेवटचं वाक्य मात्र योग्य वाक्य असणार आहे. द लँडस्केप इज बिईंग पेंटेड बाय देम. अशा प्रकारे या ठिकाणी चौथा जो प्रश्न म्हणजे हा जो प्रश्न आहे चौथा जो पर्याय आहे डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. चला 16वा प्रश्न बघूया. चूज द करेक्ट पॅसिव्ह फ्रॉम द सेंटेन्स विथ अँड इन्फिनिटिव्ह. तर या ठिकाणी आपल्याला खालचं जे वाक्य आहे त्याच्यातून योग्य पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य शोधायचं आहे. इट इज टाईम टू टेक टी. इट इज टाईम टू टेक टी. मग चला पहिला पर्याय बघूया. आपल्याला करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. तर आपण बघू शकता टी शूड बी
टेकन ऑन टाईम हे होईल का? होणार नाही, कारण आपल्याला या ठिकाणी इट इज वर्तमानकाळी वाक्य आहे, त्यामुळे ते भूतकाळी आपल्याला चालणार नाही. 2 नंबरचं वाक्य बघा, इट इज टाईम फॉर टी टू बी टेकन. तर या ठिकाणी हे मात्र या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे, कारण यामध्ये फक्त आपल्याला फॉर इट इज सोबत फॉर ऑब्जेक्ट आणि टू बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप अशा प्रकारे वाक्याची रचना पाहिजे. बघा, इट इज पण आलं आहे, त्यानंतर इट इज टाईम घेतलं, त्याच्यानंतर फॉर आलेलं आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट टी पण आलेला आहे आणि टू बी आणि शेवट टेकन हे वाक्यापराचं तिसरं रूप आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य रूप आहे, योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे. 17वा प्रश्न बघूया आपण. सिलेक्ट द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस. द डायनॅमिक लीडर वॉज चेअर्ड बाय द स्पेक्टॅकर्स. तर या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस शोधायचं आहे. तर या ठिकाणी 4 पर्याय बघूया आपण. अ स्पेक्टॅकर्स चेअर द डायनॅमिक लीडर. त्याच्यानंतर दुसरं आहे द स्पेक्टॅकर्स हॅड चेअर्ड द डायनॅमिक लीडर. त्यानंतर पुढचं आहे चौथा डी पर्याय बघा, द स्पेक्टॅकर्स चेअर्ड द डायनॅमिक लीडर. तर या ठिकाणी जर बघितलं तर पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी, द स्पेक्टॅकर्स चेअर्ड बाय डायनॅमिक लीडर. कारण या ठिकाणी सिम्पल पास्ट पॅसिव्ह जो आहे त्याचं या ठिकाणी करताना ॲक्टिव्ह व्हॉइस होताना चेअर्डच या ठिकाणी आपल्याला फक्त घ्यावं लागेल. म्हणून पर्याय क्रमांक डी, द स्पेक्टॅकर्स चेअर्ड द डायनॅमिक लीडर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघूया आपण. चेंज द व्हॉइस ऑफ दिस फ्रेझल व्हर्ब सेंटेन्स. चला, द कंटिन्युअस रेन हॅज ब्रॉट अबाउट अ ड्रॉप इन टेम्परेचर. तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय बघूया आपण अगोदर. अ ड्रॉप इन टेम्परेचर वॉज ब्रॉट अबाउट द कंटिन्युअस रेन. बी, अ ड्रॉप इन टेम्परेचर हॅज ब्रॉट अबाउट द कंटिन्युअस रेन. सी, अ ड्रॉप इन टेम्परेचर हॅड बीन ब्रॉट अबाउट द कंटिन्युअस रेन. आणि डी आहे, अ ड्रॉप इन टेम्परेचर हॅज बीन ब्रॉट अबाउट द कंटिन्युअस रेन. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण प्रेझेंट परफेक्ट पॅसिव्ह जो असतो त्यामध्ये हॅव, हॅज आणि बीन आणि V3 या ठिकाणी आले पाहिजेत. म्हणून या ठिकाणी हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक डी. पुढे जाऊया. 19वा प्रश्न. चेंज द व्हॉइस. वी एक्सपेक्ट गुड न्यूज. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितले 4 पर्याय बघा. आपल्याला गुड न्यूज हॅज बीन एक्सपेक्टेड बाय अस, गुड न्यूज वॉज एक्सपेक्टेड बाय अस. त्याच्यानंतर गुड न्यूज इज एक्सपेक्टेड बाय अस. बघा, गुड न्यूज इज एक्सपेक्टेड बाय अस, कारण वर्तमान काळ आहे आणि आपल्याला वर्तमान काळीच या ठिकाणी पाहिजे, क्रियापदाचे स्वरूप पाहिजे. म्हणून गुड न्यूज इज एक्सपेक्टेड बाय अस, पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20कडे जाऊया. कन्वर्ट द पॅसिव्ह व्हॉइस. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये याला कन्वर्ट करायचं आहे. द मॅनेजमेंट विल रिजेक्ट हिज ॲप्लिकेशन. तर या ठिकाणी फक्त आता विलच्या सोबत विल बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप आलं पाहिजे. चला मग बघूया आपण. हिज ॲप्लिकेशन इज रिजेक्टेड. आता हे बघा, वरचं वाक्य काय भविष्यकाळी आहे, फ्युचर टेन्स वाक्य आहे, त्यामुळे पहिलं वाक्य वर्तमानकाळी ते चालणार नाही. चला बी बघूया आपण. हिज ॲप्लिकेशन विल बी. बघा या ठिकाणी विल बी आलेलं आहे, विल बी रिजेक्टेड, क्रियापदाचं तिसरं रूप पण आलेलं आहे, बाय द मॅनेजमेंट. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय सी आणि डी मात्र या ठिकाणी त्याची आवश्यकता पडत नाही. कारण का, तर या ठिकाणी हॅव बीन आहे, आपली हॅव बीनची गरज नाही. आणि डी जे आहे पर्याय ते भूतकाळी वाक्य आहे, त्यामुळे ते पण चालणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 21वा प्रश्न बघूया. चेंज द व्हॉइस. आय रिमेंबर माय सिस्टर टेकिंग मी टू द म्युझियम. तर या ठिकाणी आपल्याला आता बिंग टेकन हा शब्द त्यामध्ये येणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस जेव्हा आपण करतो, पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चला मग पर्याय बघूया आपण. आय रिमेंबर बिईंग टेकन टू द म्युझियम बाय माय सिस्टर. बघा पहिल्याच वाक्यात बिईंग शब्द पण आलेला आहे, त्या ठिकाणी क्रियापद तिसरं रूपसुद्धा आलेलं आहे. पुढचे जे वाक्य आहे त्या ठिकाणी कुठंही बिईंग शब्द नाही, त्यामुळं आपल्याला खाली जायचं नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए, आय रिमेंबर बिईंग टेकन टू द म्युझियम बाय माय सिस्टर हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचे पर्याय त्याला लागू होत नाही, म्हणून या ठिकाणी पर्याय बी. चला पुढचा प्रश्न घेऊया. 22 नंबरचा प्रश्न. कन्वर्ट द फॉलोविंग सेंटेन्स इंटू ॲक्टिव्ह व्हॉइस. दिलेलं वाक्य आहे त्याला आपल्याला आता बघा बिईंग आलेले म्हणजे ते काय पॉझिटिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे ते. आता आपल्याला ते वर्तमानकाळी पण आहे ते लक्षात ठेवायचं आहे त्या ठिकाणी. आलं. चला तर या ठिकाणी ॲम इज आर याचा वापर होईल हे पण लक्षात ठेवायचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ॲक्टिव्ह व्हॉइस
त्या ठिकाणी जेव्हा आपण करतो तेव्हा जे काही प्लुरल सब्जेक्ट असतं त्याच्यासोबत आर आणि आय एन जी प्रत्यय आपल्याला घ्यावा लागेल. कारण या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर फार्मर्स जे आहे अनेक वचन आहे म्हणून इज घेऊन चालणार नाही, आपल्याला इजचं त्या ठिकाणी आर मात्र होणार आहे. द फार्मर्स आर प्लगिंग द फील्ड, याच ठिकाणी प्लॉटिंग इज द फील्ड हेच वाक्य या ठिकाणी पहिलंच वाक्य जे आहे, पहिलंच वाक्य या ठिकाणी आपलं योग्य पर्याय आहे म्हणून आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सी पर्याय बी सी डी बघू शकता, पण ते या ठिकाणी योग्य उत्तर नाही. कारण बी जो आहे ते भूतकाळ दाखवतो, त्यानंतर सी जो आहे तो पूर्ण वर्तमान काळ दाखवतो आणि डी जो आहे तो या ठिकाणी सिम्पल दाखवतो, परंतु त्या ठिकाणी ॲम इज आर जे ऑक्झिलरी वर्ब आहे त्याचा उल्लेख कुठेच नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए द फार्मर्स आर प्लगिंग द फील्ड हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न बघूया आपण. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. आता आपल्याला या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. तर बघूया आपण. ही लाईक्स पीपल प्रेझिंग हिम. तर या ठिकाणी या वाक्याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. 4 पर्याय आपल्यासमोर आहेत. पहिला पर्याय पीपल आर लाईक्ड प्रेझिंग हिम. तर या ठिकाणी आर होणार नाही. त्यानंतर पुढे जाऊया, कारण पुढे जाऊया आपण, कारण हिच्या नंतर इज आला पाहिजे या ठिकाणी, म्हणून आर चालेल का? नाही. त्या पुढे जाऊया आपण. ही इज लाईक्ड व्हेन पीपल प्रेज हिम. हे पण होणार नाही. प्रेझिंग हिम इज लिक्ड बाय पीपल हे पण होणार नाही, कारण ही लाईक्स, बघा ही लाईक्स टू बी, या ठिकाणी ही लाईक्स टू बी प्रेज्ड बाय पीपल या ठिकाणी तिसरं रूप आलेलं आहे आणि लाईक्स आहे तर लाईक्स कायम राहील. या ठिकाणी इज बरोबर, या ठिकाणी इज येणार नाही. ही लाईक्स टू बी प्रेज्ड बाय पीपल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न बघा. चेंज द व्हॉइस. द पोलीस लुक्ड इन टू द मॅटर. चला योग्य पर्याय कोणता आहे बघूया आपण. पहिला प्रश्न त्याचं वाक्य वाचूया. द पोलीस लुक्ड इन टू द मॅटर. याचे आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला चेंज द व्हॉइस करायचं आहे. 4 वाक्य बघूया. द मॅटर वॉज लुक्ड इन टू बाय द पोलीस. द मॅटर वॉज बिंग लुक्ड इन टू बाय द पोलीस. द मॅटर हॅड बीन लुक्ड इन टू बाय द पोलीस. द मॅटर वॉज लुक्ड बाय द पोलीस. तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर आपल्याला हा जो काळ आहे हा साध्या काळाचं वाक्य म्हणजे पास्ट, सिम्पल पास्ट टेन्स आहे आणि सिम्पल पास्ट टेन्सचं जेव्हा आपण चेंज करतो तेव्हा त्या ठिकाणी वॉज विअर हे काहीतरी आपल्याला घ्यावं लागेल. द पोलीस काय आहे तर या ठिकाणी पोलीस हे एक द पोलीस म्हणजे एकटा पोलिसाबद्दल या ठिकाणी विचारलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला वॉज घ्यावं लागेल आणि क्रियापदाचं तिसरं रूप त्या ठिकाणी घ्यावं लागेल. बाकी त्या ठिकाणी काही चेंज करायची आपल्याला गरज नाही. बघूया आपण. आणि त्याच्यासोबत आपल्याला इंटू जर पुढं आलेलंच आहे, फक्त बाय त्यामध्ये टाकावं लागेल. मग द मॅटर वॉज लुक्ड, द मॅटर वॉज लुक्ड इन टू बाय द पीपल या ठिकाणी हेच पर्याय जो आहे हा पर्यायाचा योग्य पर्याय आहे, पर्याय क्रमांक ए. पुढचं 25वा प्रश्न बघूया आपण. चेंज द व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स कंटेनिंग अ मॉडल विथ प्रेझेंट ॲस्पेक्ट परफेक्ट ॲस्पेक्ट. तर या ठिकाणी वाक्य बघा. यू ऑट्स टू हॅव सेव्ड सम मनी. आता ऑट जे आहे ते नकारार्थी आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. चला मग या ठिकाणी 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे ते बघूया आपण. पहिला पर्याय आहे सम मनी शूड हॅव सेव्ड बाय यू. त्यानंतर दुसरा पर्याय बघा. सम मनी हॅड ऑट टू बी सेव्ड बाय यू. तिसरा पर्याय सम मनी ऑट टू बी सेव्ड बाय यू. आणि चौथा पर्याय जो आहे सम मनी ऑट टू हॅव बीन सेव्ड बाय यू. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण त्यामध्ये ऑट टू हॅव बीन हे आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आलेलं आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप, म्हणून या ठिकाणी हे जे आलेलं आहे ते अगदी योग्य आहे. चला आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 26. व्हॉट इज द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ. दिलेल्यापैकी पॅसिव्ह व्हॉइस जो आहे तो पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला ओळखायचा आहे. टेल हिम टू लिव्ह द रूम. तर या ठिकाणी आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. बघूया आपण. 4 वाक्य बघूया. यू आर ऑर्डर टू टेल हिम टू लिव्ह द रूम. यू शूड टेल टू लिव्ह द रूम. लेट हिम बी टोल्ड टू लिव्ह द रूम आणि लेट द रूम बी लेफ्ट बाय हिम. त्या ठिकाणी लेटनं सुरुवात झाली पाहिजे. लेटनं सुरुवात 2 ठिकाणी आलेलं आहे. तर या ठिकाणी लेटच्या नंतर या ठिकाणी ऑब्जेक्ट आलं पाहिजे. लेट हिम बी टोल्ड टू लिव्ह बाय नाही आहे, लेट हिम बी टोल्ड टू लिव्ह द रूम. आणि पर्याय क्रमांक सी हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 27 कडे. चेंज द व्हॉइस. स्मोक फिल्ड द रूम. स्मोक फिल्ड द
रूम याचं आपल्याला व्हॉइस चेंज करायचं आहे. 4 पर्याय दिले आपल्यासमोर. द रूम वॉज बिंग फिल्ड बाय स्मोक, द रूम वॉज फिल्ड बाय स्मोक, द रूम हॅड बीन फिल्ड बाय स्मोक, द रूम वॉज फिल्ड विथ स्मोक. तर या ठिकाणी चौथा जो पर्याय आहे, चौथा पर्याय मात्र याला योग्य पर्याय आहे. द रूम वॉज फिल्ड विथ स्मोक यासोबत विथ आलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी ह्या प्रश्न योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट ॲक्टिव्ह स्ट्रक्चर. ॲक्टिव्ह स्ट्रक्चर आपल्याला खालील दिलेल्यापैकी शोधायचं आहे. दिलेलं वाक्य जे आहे ते आपल्याला बाय आलं म्हणजे त्याच्यामध्ये काय असं बाय आलं की समजायचं ते पॅसिव्ह व्हायचं आहे, तर आपल्याला ते ॲक्टिव्ह व्हायस शोधायचा आहे. मग 4 पर्याय कोणते बघा. पहिलं आपण वाक्य वाचूया. हू शॅल बी ब्लेम्ड बाय एव्हरीवन इफ वी फेल. आता शालचा वापर या ठिकाणी शालचं विलमध्ये रूपांतर होणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा वाक्यामध्ये. एव्हरीवन शॅल ब्लेम अस इफ वी फेल, एव्हरीवन विल ब्लेम अस इफ वी फेल. त्याच्यानंतर एव्हरीवन ब्लेम्स अस इफ वी फेल, एव्हरीवन वूड ब्लेम अस इफ वी फेल. आता या ठिकाणी शालच्या ऐवजी वूल म्हणजे विल येईल. पहिलं आणि दुसऱ्या वाक्यामध्येच फक्त गोंधळ होऊ शकतो, तिसरं चौथं लागू होऊ शकत नाही. तर पर्याय बी बघा. एव्हरीवन विल ब्लेम अस इफ वी फेल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हेच या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे, कारण थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन जे आहे ते त्यासोबत विल आपल्याला वापरावं लागतं, म्हणून त्या ठिकाणी शाल येणार नाही लक्षात, म्हणून पर्याय क्रमांक बी. 29वा प्रश्न बघा. चेंज इन टू पॅसिव्ह व्हॉइस. द कंडक्टर गिव्ह मी अ तिकीट. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे त्याच्यामध्ये बाय आला पाहिजे. आता बाय तर सगळ्याच ठिकाणी आहे की नाही. बघूया आपण. आता काळ जो आहे तो साधा वर्तमान काळ आहे, म्हणून वॉज त्याच्यामध्ये आलं पाहिजे. मग आता वॉज कोणत्या ठिकाणी आहे बघा बरं. वॉज फक्त 2 ठिकाणी आहे, पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक डी. मग आता 2च वाक्य आपण बघूया. अ तिकीट वॉज गिवन टू मी बाय द कंडक्टर आणि तिकीट वॉज बिंग गिवन टू मी बाय द कंडक्टर. तर या ठिकाणी बाय पण आणि बिंग पण दोन्ही पण येणार नाही. मग पहिलं जे आहे ए पर्याय जो आहे, अ तिकीट वॉज गिवन टू मी बाय द कंडक्टर, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न. कन्वर्ट टू द पॅसिव्ह व्हॉइस. वन कॅनॉट गॅदर ग्रेप्स फ्रॉम द डिस्टल्स जे आहे ते या ठिकाणी वाक्य आहे. या वाक्याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. तर या ठिकाणी आपण जाऊया. आता वाक्य बघूया. पहिल्या 4 वाक्य बघूया. अ ग्रेप्स कुड नॉट बी गॅदर्ड फ्रॉम डिस्टल्स. ग्रेप कॅनॉट बी गॅदर्ड फ्रॉम द डिस्टल्स. त्यानंतर सी फ्रॉम डिस्टल्स ग्रेप्स कॅनॉट गॅदर. आणि डी ग्रेप्स आर नॉट गॅदर्ड फ्रॉम डिस्टल्स बाय एनीवन. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी ग्रेप्स कॅनॉट बी गॅदर्ड फ्रॉम डिस्टल्स हेच या वाक्याचं योग्य उत्तर आहे, कारण कॅनॉट बी सोबत क्रियापदाचं तिसरं रूप आलं पाहिजे. म्हणजे कॅनॉट गॅदर जो आहे हे त्याच्याऐवजी काय येणार आहे, तिसरं रूप त्या ठिकाणी आलं पाहिजे. कॅनॉट बी क्रियापदाचं तिसरं रूप, म्हणून या ठिकाणी ती रचना योग्य आहे. म्हणून या ठिकाणी जो आहे तो सब्जेक्ट मात्र या ठिकाणी काय झालेला आहे, निघून गेलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. जरा व्हॉइस जो आहे तो समजून घेण्यासाठी कठीण आहे. इंग्रजीमधला व्याकरणामधला सर्वात कठीण, डिग्रीपेक्षाही कठीण व्हॉइस मानला जातो. त्यामुळं या ठिकाणी मलाही तुम्हाला समजून सांगताना बऱ्याचशा या ठिकाणी काही स्पेलिंग जे आहेत, काही शब्द जे आहेत ते अचानक या ठिकाणी उच्चारताना थोडं स्पष्टीकरणामध्ये थोड्याफार मागं पुढे चुका होऊ शकतात. आणि जो ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस जो आहे तो खूप डीपमध्ये आहे. त्यामुळं जितकं तुम्हाला समजलं तितकं या ठिकाणी तुम्ही ऐका आणि समजून घ्या. या प्रकारचं याच्यातलं जर एखादं वाक्य आलं तर नक्की तुम्हाला मार्क मिळणार आहे. आपण निवडून प्रश्न काढलेले आहेत, टफ प्रश्न काढलेले आहेत, जेणेकरून TETमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारतात. 1-2 वेळा तुम्ही काय करा, हा व्हिडिओ पुन्हा बघा आणि स्वतः तो पर्याय मात्र जो मी सांगितला आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क मी करून दिलेच आहे. त्यामुळं त्या ठिकाणी तोच येतो का बघायचं आणि अशाच प्रकारचं जर वाक्य आलं तर 100% मार्क मिळेल. तर या ठिकाणी हे सांगतो आणि थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे बाकीचे जे विषय आहेत त्या विषयाकडे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्ष देता येईल. तर या ठिकाणी ज्यांचा इंग्रजी विषय आहे त्यांच्यासाठी आहे, सर्वात कठीण आहे. याचं काही जास्त टेन्शन घेऊ नका, कारण हा जो व्हॉइस आहे हा शिकवणाऱ्याला सुद्धा खूप कठीण असतो. इतका सहजासहजी तो समजून येत नाही. तर त्याच्यावर जास्त टेन्शन घेऊ नका. समजतं तर ठीक, नाही तर आपण पुढे जाऊया. बाकी जे विषय आहेत, बाकी ठिकाणी आपल्याला भरपूर आहेत. तर ते आपण काही झालं तर 30 मार्क, 30 पैकी या ठिकाणी 25 मार्क घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग असे जे टॉपिक आहेत, अशा टॉपिकवरचे मार्क हे आपण थोडे नशिबान किंवा त्या ठिकाणी अंदाजे आपण नाही समजलं तर अंदाजे त्या ठिकाणी आपण टोला मारू शकतो. तर
अशा प्रकारे या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटण्यासाठी नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.